उपमुख्यमंत्री शिंदे सुनेत्रा पवार या ईव्ही गाडीने गेल्या, तर मुख्यमंत्री आवाहन करतात विरोधी पक्षांना की प्रगल्भ बना. कसं बघता? आम्ही प्रगल्भच आहोत. आम्ही काही संरक्षणासाठी गाड्या आमदार म्हणून आम्ही घेऊन फिरतोय असं तर नाहीच आहे. सुरक्षासाठी तर त्यांच्या सत्ता पक्षाचेच आमदार घेऊन फिरतात. काही त्यांना कुठला प्रोटोकॉल आहे मला माहिती नाही. जेट प्लस आहे की नाही आहे त्यांना मला माहित नाही. वाय प्लस आहे की तेही माहित नाहीये. सत्ता पक्षातली लोकांना तर जेट प्लस आहे. काही लोकांना ज्यांना काय कोणाची धमकी आहे, कोण त्यांना कोणापासून भीती आहे, त्यांना कशाला जेट प्लस दिली गेलेली आहे, त्यांना वाय प्लस कशासाठी दिलेली आहे, वाय प्लसची गरज काय, हे सगळे जे मुद्दे आहेत त्यांनी सांगावं ना. आणि ही रील तर बनवता येईल एका दिवसासाठी, त्याला काही मोठं गोष्ट नाही. आज रील बनली, आता रील फिरत आहे, त्याच्यावरचे कॉमेंट तर बघा. थोडस लोकांनी काय कॉमेंट केलेले आहे ते थोडस बघितलं तर लोकांच्या मनात नेमकं या सरकारच्या बद्दल काय आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. नरेंद्र मोदींनी जेव्हा आवाहन केलं संध्याकाळच्या 8 वाजता हैदराबाद मधून, त्याच्यानंतर काय कॉमेंट आले ते थोडे लोकांचे बघा, सर्वसामान्यांचे कॉमेंट बघा. तुमच्याच चॅनलवर येतं, त्याला लोक तुम्ही बातम्या चालू असते की लाईव्ह चालू राहतं, एका बाजूला कॉमेंट चालू राहतं. लोकांचा प्रचंड राग नरेंद्र मोदीच्या कार्यकाळामध्ये जनतेला जे सातत्यानं लाईन मध्ये उभं ठेवण्याचं काम लोकांना केलेलं आहे या लोकांनी. आणि त्यांना सांगितलं हे देशभक्ती आहे, लाईन मध्ये उभं राहणं देशभक्ती आहे. हे जे देशभक्ती आहे त्यांची देशभक्ती आहे. आता ते 35 वर्ष, कधी म्हणतात 40 वर्ष मी भीक मागून जगलो. आता जे भीक मागून जगलं त्यांच्यावर काय विचार असेल ते तुम्ही बघा. बाकी सगळ्यांनीच भीक मागावं असंही म्हणणं आहे का काय तेच कळत नाही. त्यामुळे मला या सगळ्या प्रश्नावर जाण्यापेक्षा जे काही आता प्रश्न आमच्या समोर आहे, मी काय आपल्याजवळून तर काही बोललो नाही. ते प्रधानमंत्री बोलतात किंवा भाजपवाले वागतात त्यावर मी बोललो. मी माझ्याजवळचं काहीच बोललो नाही. त्यामुळे जी काही परिस्थिती आज देशाची झालेली आहे, देशातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे, बेरोजगारांची झालेली आहे, हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या गरीब माणसाची झालेली आहे, जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून पूर्ण या व्यवस्थेचं तसनस केलेलं आहे. आता शेड्यूल कास्ट मध्ये उपवर्गीकरण सुरू करून आता ते एक नवीन वाद सुरू केलेला आहे. तर तुम्हाला किती आता म्हणजे वादच वाद आहे. तर लोकांनी शांततेनं जगलं पाहिजे. सरकारची जबाबदारी आहे लोकांना सुरक्षा देणं, त्यांना व्यवस्था ठेवणं. तसं सरकारचं कामच नाही.